भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील वडद गावात गेल्या 2 महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती। ओवारा धरण प्रकल्पातून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। याबाबत सरपंच दुर्गेश पटले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने सातत्याने पाठपुरावा केला। माजी उपसभापती मनोहरलाल चौधरी, सुभाष अवलकर आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आला। प्रशासनाने तातडीने दखल घेत टँकरद्वारे पाणीपुरवठ्यास मंजुरी दिली। दिनांक मे 30 रोजी गावात पाण्याचा टँकर पोहोचल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून पावसाळा सुरू होईपर्यंत ही सुविधा सुरू राहणार आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। वर्षापासून उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई होते आणि यावर्षी पण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता पदाधिकारी आणि प्रशासनाच्या मार्फत आता पाणी टँकर पोहोचवण्यात आलेला आहे। आपल्याला समाधान आहे का आणि ह्या पाणी टँकरमुळे पाण्याची समस्या दूर होणार काय बोलणं आहे आपलं? मी शत्रुघ्न कुशीलाल रांगडाले, ग्राम वडद, ह्या गावामध्ये आता पाणी टँकरची व्यवस्था झालेली आहे। गावातल्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे, परंतु माझे म्हणणे हे आहे की लोक ह्या 2-3 महिन्यापासून एवढे पाण्यासाठी म्हणजे तंग त्रास आहेत की ना विहिरीना पाणी ना बोरला पाणी, आणि त्या कारणाने आहे तर हा रेग्युलर टँकरच्या तरी पाणी रेग्युलर मिळायला पाहिजे आणि हा पावसाळा येतपर्यंत पाणी मिळायला पाहिजे, ही आपली विनंती आहे। माझे नाव दुर्गेश्वर हिरदीलाल पटले, सरपंच ग्रामपंचायत वडद। आपण गेल्या 2 महिन्यापासून या वडदमध्ये पाण्याची भीषण टंचाई असून वारंवार आपण ओवारा डॅमला पत्र देऊन, ओवारा प्रकल्प देवरी यांना पत्र देऊन वारंवार आपण त्यांना कळवलं, पण तेथे पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात नसल्यामुळे तिथला पाणी आपल्या गावी येऊ शकला नाही। त्यानंतर आपण आमदार साहेबांकडे या गावाची भीषण टंचाई वर्षानुवर्षाची भीषण टंचाई आपण आमदार साहेबांना सांगत आपण अधिकाऱ्यांसोबत बोला आणि या वडद गावाला पिण्याच्या पाण्याची सोय करून द्या अशी आपण वारंवार चर्चा केलो। त्यानंतर काही या महिन्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून माननीय मनोहरलालजी चौधरी, माजी उपसभापती, तसेच या गावचे प्रतिष्ठित नागरिक सुभाषजी अवलकर व मी व सर्व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या पाण्याची माहिती वारंवार तहसीलदार मॅडम, BDO साहेब व कलेक्टर साहेब व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेशभाऊ हरसे यांच्याकडे मागणी करून या गावामध्ये विहिरीला पाणी नाही, विंधन विहिरीला पाणी नाही यांची सगळी माहिती देऊन त्यांनी पाहणी करून आता या गावामध्ये भीषण टंचाईला मात करा यासाठी त्यांनी पाहणी केला। त्या पाहणीनंतर या गावाला त्यांना वाटलं की खरोखरच पाणी नाही आहे। या उद्देशाने आज दिनांक 30/5/2026ला या गावी कलेक्टर साहेबाच्या अनुमतीने या गावाला पाणी टँकरची व्यवस्था केलेली आहे। त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचं, आमदार साहेबांचं, उपाध्यक्ष साहेब सुरेशजी हरसे साहेबांचं सर्वांचं अभिनंदन करतो की या गावाला पावसाळा येईपर्यंत या टँकरची मदत मिळेल व गावकऱ्यांना एक चांगली बाब आहे, एक खुशीची लहर आहे की आपल्याला पाण्याची व्यवस्था होईल व आपला हा महिना सुखमय आणि आनंदी जाईल अशी आमची आशा आहे। आणि सर्व अधिकाऱ्यांच्या या टँकरविषयी आम्हाला दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद बाळगतो। एवढे बोलून मी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।